नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज श्रावण सोमवार मधला दुसरा सोमवार आहे श्रावणातला। तर आज मी उपवासासाठी बघा खिचडी बनवते। तर सगळ्यांनाच आता ही खिचडी बनवणार आहे। तर मी म्हटलं आज तुमच्याशी शेअर करू खिचडी बनवायची कशी ती माझ्या पद्धतीत। तर हे बघा शाबूस तांदूळ घेतले, हिरवी मिरची, थोडीशी साखर घेतली आणि लिंबू अर्ध घेतले, शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे। तर इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण घालून घेतलेलं आहे। तर तेल थोडंसं म्हणजे 4-5 पळ्या घातलेत मी, म्हणजे 4-5 चमचे मोठे। खिचडीला थोडंसं तेल जरा जास्त लागतं त्याच्यामुळे। तर हे बघा आता तेल पण आपलं तापलेलं आहे। तर मी पहिला हिरवी मिरची घालून घेते तेलामध्ये। कोण उपवासाला जिरं खात असेल त्यांनी जिरं घातलं तरी येईल। तर जास्त कडक तेल नाही केलं मी, कारण मिरची अशी उडते आणि लगेच करपते म्हणून। आता ही मिरची थोडीशी लालसर झाली, चांगली भाजली की त्याच्यामध्ये मी बटाटा घालून घेणार। तर बटाटा मी सालं काढून हे असे छोटे तुकडे करून घेतले। तर याच्यामध्येच आता मी बटाटा शिजवणार आहे। तर 2 बटाटे घेतलेत मी, तुम्हाला जास्त हवा असेल तर जास्त घालू शकता तुम्ही। हे बघा मिरची आता आपली चांगली भाजलेली आहे। हे बघा आता याच्यामध्ये मी बटाटा घालून घेते आणि बटाटा चांगला हलवून घ्यायचा आणि याच्यामध्ये बटाट्यापुरतंच मीठ घालून घ्यायचं, जास्त मीठ नाही घालायचं। आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि बटाटा चांगला आपला वाफेवर म्हणजे पाणी नाही ठेवणार, बारीक गॅस करून तेलामध्ये चांगलं शिजवून घेणार आहे। आता याच्यावर मी झाकण ठेवते। 5 मिनिटात आपलं कसं बारके एकदम छोट्या फोडी केलेले आहे त्याच्यामुळे लगेच तो शिजून येईल। याच्यावर मी आता झाकण ठेवते। हे बघा आपला बटाटा शिजलाय का बघते, शिजलेला आहे। शिजलाय आता चांगला। याच्यामध्ये आता मी डायरेक्ट शाबूस तांदूळ नाही घालून घेणार, तर शाबूस तांदूळ घातलं तर चिकटणार ते। पहिला आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं याच्यामध्ये, ते चांगलं हलवून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट घालून, म्हणजे बटाटा आपला सुटसुटीत होतो चांगला। डायरेक्ट तुम्ही शाबूस तांदूळ घातले ना तर मग शाबूस तांदळाचे असे गटोळे म्हणजे चिकटपणा धरून असा गोल गोल चिकट असा गटोळ्यासारखं धरणार। म्हणून पहिला आता हे बघा आता सुटसुटीत झाला आपला बटाटा। मग आता याच्यामध्ये शाबूस तांदूळ घालून घ्यायचे। दोन मिनिटं मी हलवून घेते। तुम्हाला अजून जास्त कूट पाहिजे असेल तर जास्त तुम्ही घालू शकता कूट। तर गॅस मी बारीकच ठेवलाय। आता हे साखर घालून घेते आणि लिंबू आणि मीठ। आता थोडंसं पहिला आपण मीठ घातलेलं, मग आता थोडंसं घालून घ्यायचं, नंतर मग चव बघून तुम्ही घालू शकता। आणि ज्यांना गोड नको असेल त्यांनी साखर नाही घातली तरी येतं, पण साखर घातल्यानंतर टेस्ट खूप चांगली लागते। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस बारीकच ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा, म्हणजे खाली लागली जाते। आणि जास्त तेलाचा पण नाही वापर करायचा खिचडीला। तर हे मी मिक्स केले। आता याच्यावर झाकण ठेवणार आणि झाकण ठेवल्यानंतर आहे ना 2 मिनिटांनीच लगेच झाकण काढून हलवायची चांगली, म्हणजे
ती थोडीशी ओलसर होते. असं 2 वेळा करायचं म्हणजे आपली खिचडी तयार होते. तर आता मी झाकण ठेवलंय. हे बघा शाबूच तांदूळ फुललेलं आहे. ओलसर होऊन ते आपोआप फुलले जातात. म्हणजे अशी गिजगी होत नाही, सुटी सुटी होते खिचडी. शाबूच तांदूळ पण रात्री मी भिजत घातलेला आणि थोडंसं वरती पाणी ठेवलेलं म्हणजे सकाळी तो मोत्यासारखा चांगला फुलून आलेला. ते बघा मस्त झालेली आहे. तर अजून 1-2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. चांगली हलवून घ्यायची अशी आणि झाकण ठेवायचं आणि मीठ बघायचं. जर कमी असेल तर थोडंसं घालू शकतो आपण वरून. तर हे 2 मिनिटं अजून झाकण ठेवतो मी. हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे. हे बघा अशी चिकट झालेली नाही आहे, सुटी सुटी छान झालेली आहे. आणि लिंबू पिळल्यामुळे त्याची चव अजून सुंदर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. हे बघा ते बघा मऊसूत चांगली झालेली आहे. हे बघा तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा.